हा पॅटर्न लाईव्ह मार्केटमध्ये ओळखणं आणि यामध्ये ट्रेड घेणं दोन्ही सोपं आहे, तर लक्ष देऊन बघा. हा चार्ट पॅटर्न तेव्हा बनतो जेव्हा मार्केट एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल जवळ असतं. तेव्हा त्या रेजिस्टन्स लेवलला पहिल्यांदा टेस्ट करून ते खाली येतं आणि पुन्हा एकदा टेस्ट करायला वरती जातं. पण जेव्हा ते दुसऱ्यांदा टेस्ट करून खाली येतं आणि मोठा रेड कॅन्डल बनवतं, तेव्हा मार्केट खाली पडण्याची शक्यता असते. त्यामुळे लाईव्ह मार्केटमध्ये हा चार्ट पॅटर्न ओळखण्यासाठी तुम्हाला आधी रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करून घ्यायची आहेत आणि मार्केटच्या मुवमेंटकडे लक्ष द्यायचं आहे. जेव्हा मार्केट पहिल्यांदा रेजिस्टन्सला टच करून खाली येईल आणि परत वरती जाण्यासाठी ग्रीन कॅन्डल बनवेल, तेव्हा त्या ग्रीन कॅन्डलच्या ओपनिंगला आपल्याला एक लेवल ड्रॉ करून घ्यायचे. आता जेव्हा मार्केट दुसऱ्यांदा रेजिस्टन्स लेवलला टच करून खाली येईल आणि या छोट्या सपोर्ट लेवलला मोठ्या रेड कॅन्डलने ब्रेक करेल, तेव्हा आपण इथे ट्रेड घेणार. आता ट्रेडसाठी या रेड कॅन्डलच्या लो पॉइंटवर आपण एंट्री घ्यायची आहे. स्टॉप लॉस आपला या लाईनच्या वरती असेल आणि यामध्ये आपण मोठे टार्गेट घेऊ शकतो.